सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील मुख्य आरोपी आणि खंडणीच्या आरोपातील मुख्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावरती 302 आणि मोका अंतर्गत कारवाई झाली आणि ते आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. तर ते पोलिसांना हाताशी धरून त्यांची प्रॉपर्टी वाचवण्याचा प्रयत्न करतात असा सनसनीत टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेले आहे. तर तेच दुसरं पाहायला गेलं तर आम्हाला पोलिसांशी हातात धरून खोटे गुन्हे आरोप करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न वाल्मिक कराड यांनी केला अशी माहिती त्याच गावातील तरुण सनी आठवले यांनी केली. सनी आठवले नेमका कोण आहे, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई झाली होती याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि दुसरं पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांची कोणकोणत्या ठिकाणी प्रॉपर्टी याची सुद्धा डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर सुरुवातीला वाल्मिक कराड यांची नेमकी कोणकोणत्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे, कोणाच्या नावावरती प्रॉपर्टी हे थोडक्यात पाहूया. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्योती जाधव ज्या वाल्मिक कराड यांच्या पहिल्या पत्नीत त्या पहिल्या पत्नीच्या नावावरती बार्शी सोलापूर या ठिकाणी जवळजवळ 50 एकर जमीन त्यांच्या नावावरती आहे. तर मनीषा सुदाम नरोडे या महिलेच्या नावावर सुद्धा त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर सुद्धा 50 एकर जमीन या ठिकाणी आहे. योगेश सुदाम नरोडे या व्यक्तीच्या नावावरती सुद्धा त्या नातेवाईकाच्या नावावर सुद्धा 15 ते 20 एकर जमीन त्यांच्या नावावरती आहे. दुसरं पाहायला गेलं तर ज्योती जाधव ह्या वाल्मिक कराड यांच्या पहिल्या पत्नी आहेत. या पहिल्या पत्नीच्या नावे जे आपले पुणे सिटी सारखं जे पुणे शहरामध्ये FC रोड सगळ्यात पॉश एरिया समजला जातो, या एरियामध्ये जे आपलं खाण्यासाठी फेमस गाजलेलं हॉटेल म्हणजे वैशाली हॉटेल, जे पुणेकरांना सुद्धा असेल ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण फेमस आहे. तर या महाराष्ट्र फेमस हॉटेलच्या शेजारी त्यांचा पार्टनर आणि या पार्टनरमध्ये वाल्मिक कराड यांच्या नावावरती 3 शॉप्स आहेत. तर एका शॉपची कमीत कमी किंमत 5 करोड आहे अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरती तिथेच 3 शॉप आहेत असे टोटल. आणि जो विष्णू चोटे जो मुख्य आरोप आहे आपले संतोष देशमुख यांच्या खूनच्या आरोपातील, त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा 1 शॉप आहे. जवळजवळ तिथे 7 ते 8 शॉप आणि तिथं 8 शॉप प्रॉपर्टी आहे. जवळजवळ एका प्रॉपर्टीची 5 करोड प्राइस पकडली तर जवळजवळ 30 ते 40 कोटीची किंमत त्या पुणे ठिकाणी अशा ठिकाणी कराड यांची आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर जो मगरपट्टा एरिया जो IT पार्कचा एरिया म्हणून समजला जातो, या IT पार्कच्या ठिकाणी सुद्धा जो अमिनोरा मॉल आहे, अमिनोराच्या बाजूच्या मॉलच्या आजूबाजूला जो अमिनोरा पार्क म्हणून जी सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये 602 हा फ्लोर आहे. हा संपूर्ण फ्लोर ड्रायव्हरच्या नावावरती करण्यात आलेला आहे. जवळजवळ याची किंमत 75 करोड रुपये आहे अशी माहिती सुरेश धस यांनी दिली. अंजली कराड या पत्नी आहेत, यांच्या नावावर सुद्धा पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा प्रॉपर्टी आहेत अशी माहिती सुद्धा धस यांनी दिली. तर संपूर्ण काही माध्यमातून सुद्धा बातम्या आल्यात की वाल्मिक कराड यांची बाहेरच्या देशामध्ये सुद्धा प्रॉपर्टी, अशी संपूर्ण करोडची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी वाल्मिक कराड हे देशाच्या भाषेत म्हणायला गेलं तर छोटे आका. तर या छोटे आका हे वाल्मिक कराड संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न करतात अशी सनसनीत टीका पोलिसांना हाताला धरून जे आता वाल्मिक कराड यांना आजारी आहेत, पोटात दुखत आहेत, हे फक्त नाटक करतात अशी सनसनीत टीका सुरेश धस यांनी समोर दिली. तर जे सनी आठवले हे पाठिंबाच्या काळामध्ये नोटांच्या जे खोट्या नोटा आहेत त्या खोट्या नोटांच्या आरोपामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. तर मी कोणत्याही खोट्या नोटा वापरल्या नाहीत, मला मला अडकवण्यात आले अशी माहिती सनी आठवले यांनी दिली. तर जे वाल्मिक कराड हे फक्त वेगवेगळ्या तरुणांना हे पोलिसांना घरात बोलवून वेगवेगळ्या तरुण जे चांगल्या प्रकारे त्यांचं चारित्र्य आहे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून नंतर वाल्मिकांनाच पुन्हा त्यांना सोडण्याचा प्रयत्न करतात. हीच पद्धत पुन्हा वापरतात. कारण काय की वाल्मिक कराड हे पुन्हा पहिल्यांदा अडकवले ते त्यांना माहित नसतं, पण नंतर ते वाल्मिक कराड यांनी सोडवलं पोलीस स्टेशन मधून. त्यावेळेस तरुणामध्ये वाल्मिक कराडाविषयी एक चांगली भावना तयार होते आणि वाल्मिक कराडाविषयी एक चांगली क्रेज तयार होते. अशी त्यांची वारंवार वापरण्याची पद्धत आहे अशी सनसनीत टीका सनी आठवले यांनी केली. तर जे मध्ये फोटोमध्ये बल्लाळ साहेब दिसतात, बल्लाळ साहेब सुद्धा आता जे वाल्मिक कराड ज्या पोलीस स्टेशन मध्ये अटक आहेत ते पोलीस निरीक्षक सुद्धा तिथे आहेत. त्यामुळं वाल्मिक कराड आणि पोलिसांचा संबंध जास्तीचा आहे अशी माहिती सुद्धा माध्यमासमोर येत आहे. तर वाल्मिक कराड हे पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करण्याचा प्रयत्न वाल्मिक कराड करत होते अशा बातम्या सुद्धा माध्यमातून येत आहेत. तर पोलिसांना बुलेट नंतर आयफोन वेगवेगळ्या पद्धतीचे चेन्स गोल्ड हे वापरत होता. त्यामुळे वाल्मिक कराड यांचा फास आणखीच आहे. तर वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त होण्याच्या भीतीने वाल्मिक कराड हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची जी संपत्ती त्यांच्या नावावरती आहे
वेगळ्या लोकांच्या नावावरती ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केली. तर ही संपत्ती दुसऱ्या नावावर तर झाली, ही सीआयडीने चौकशी करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची. जर कोणाच्या नावावरती होतील, जो मुख्य आरोपी आहे तो समोर येईल, अशी माहिती सुद्धा सुरेश धस यांनी दिली. तर सुरेश धस म्हणाले की हा का इतकी प्रॉपर्टी आहे की आणि ती वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी आहे, ती सीज करण्यात यावी, अशी माहिती सुद्धा सुरेश धस यांनी दिली. आणखी दुसरं पाहायला गेलं तर जे सनी आठवलेने आरोप केले ते आरोप म्हणजे ऑडिओ क्लिप संपूर्ण प्रसारमाध्यमावर व्हायरल होत आहेत. ते आरोपीमध्ये त्या ऑडिओ क्लिपमध्ये ते असणारे हे पाहायला गेलं तर ते नेमकं पोलीस कोण आहेत, ते पोलीस म्हणजे शीतल कुमार बल्लाळ. शीतल कुमार बल्लाळ हे पोलीस आहेत आणि ते पोलीस वाल्मिकांना आणि त्यांच्यामध्ये संभाषण झालंय. संभाषण काय झालंय तर जो सनी हा कोणत्याही गुन्ह्यामध्ये अटकेत नाही तर त्यांना सोडवा. तर त्यावेळेस तो पुढचा पोलीस बोलतो की त्यांना की अण्णा ते दुसऱ्या पार्टीचा माणूस आहे, तर तो लोकल राजकारणामुळे तो तिकडे गेलेला आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणताच त्यांची अडचण नाही, त्यामुळं तो आपला माणूस आहे, त्याला अशी माहिती सुद्धा त्या जो वाल्मिक कराडच्या पुढचा माणूस संभाषण करत होता त्यांनी दिली. तुम्ही बोलताय म्हणून मी त्या मुलाला सोडतो, तर तुम्ही बोलताय म्हणून मी त्या मुलाला सोडतो, त्यावेळेस मी एसपीशी बोलून घेईन, तुम्ही त्यांना सोडा, मी एसपीशी मला विचारावं लागेल, अशी माहिती सुद्धा वाल्मिक कराडाला प्रश्न विचारल्यानंतर वाल्मिक कराड यांनी सुद्धा मी एसपीशी बोलून घेईल, त्या मुलाला सोडवा. तर ज्यावेळेस तो मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर आला त्यावेळेस त्यांनी आता सुद्धा वाल्मिक कराडावरची टीका केलेली आहे. तर वाल्मिक कराड यांची वेगवेगळ्या तरुणांना, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या तरुणांना त्यांचा कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, नंतर त्याच मुलांना सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावरती एक वेगळी भावना तरुणामध्ये तयार होते. वाल्मिक कराडामुळे मी पोलीस स्टेशन मधून बाहेर आलं, खोट्या केसेसमध्ये मला अडकवण्यात आलं. तर ज्यावेळेस खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात येतं त्यावेळेस तरुणांना माहित नसते की वाल्मिक कराड हे यांनीच पोलीस स्टेशनमध्ये अडकवलंय. तर वाल्मिक कराड यांच्या म्हणण्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड हे त्यांच्या घरामध्ये येतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या तरुणावरती गुन्हे दाखल करतात, अशी सनसनीत टीका सनी आठवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली आहे. तर मित्रांनो, वाल्मिक कराड हे यांच्या कितीपर्यंत पोलिसांची पोच असेल ते आता पाहिलेल्या व्हिडिओवर असलेल्या व्हायरल क्लिपमधून आपल्याला दिसून येतं. तर वाल्मिक कराड हे पोलिसांच्या माध्यमातून त्यांची संपत्ती सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेली. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.